नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, कांदे उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी अशी बातमी आहे. ती म्हणजे याआधी जी 2% हमाली आणि तोलाई कट केली जात होती ती यापुढे केली जाणार नाही. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय कांदा व्यापारी असोसिएशनने घेतलेला आहे. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांदा आणि भुसार शेतीमालातून जात असलेली 2% हमाली आणि तोलाई आता यापुढे कपात केली जाणार नसल्याचं सांगण्यात आलंय. यामुळे अनेक वर्षांपासूनची परंपरा ही खंडित करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील कांदा आणि भुसार शेतमाल व्यापाऱ्यांची आज बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशननं एक मोठा निर्णय घेतलाय. म्हणजेच 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी आता केली जाणार आहे. या निर्णयाद्वारे शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांद्याच्या पट्टीतून 2% हमाली आणि तोलाई कपात केली जात होती. मात्र आता ही कपात न करण्याचा निर्णय कांदा व्यापारी असोसिएशनने घेतल्याचं समोर आलेलं आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणामध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. येवला आंदरसूल व्यापारी असोसिएशननं ही बैठक आयोजित केली होती. यानुसार जिल्ह्यातील सर्व कांदा आडते आणि खरेदीदार 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या विकलेल्या मालाच्या पट्टीतून हमाली तोलाई कापणार नाहीत. यापूर्वी गुंतागुंतीची पद्धत तयार करून आतापर्यंत व्यापारी आणि शेतकरी दोघेही याच्यामध्ये भरडले जात होते. मात्र आता असं होणार नसल्याचं बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलंय. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ही कांदा उत्पादक व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.